नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष. ओबीसी नेत्यांची सर्वात मोठी घोषणा. येत्या 12 तारखेला मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील नुकतेच उपोषणाला बसले होते. ते भर उन्हात उपोषणाला बसल्याने त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना अनेक मागण्या मान्य केल्या. लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रही द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान आता याच मागणीवर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडके यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 11 तारखेला आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. जात पडताळणी प्रमाणपत्राचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. बोगस दाखले घेतलेल्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत असा ओबीसी नेत्यांचा आरोप आहे. जरांगेंच्या भूमिकेच्या विरोधात 12 तारखेला ओबीसी नेते रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबत प्रकाश शेंडके यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे यांनी आंदोलन केल्यावर सगळ्या गोष्टी मान्य केल्या जातात, पण जरांगे सरकारच्या गळ्यावर चाकू ठेवून काम करत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातून येतात, परंतु ते स्वतः मराठ्यांचे काम करत आहेत असा आरोप शेंडके यांनी केला. तसेच बावनकुळे यांनी अनेक ओबीसी दाखले हे मान्य केले आहेत. जात पडताळणीचे जे बोगस दाखले यांनी घेतले आहेत ते मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आंदोलन केलं. त्यामुळे येत्या 12 जून रोजी आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहोत असंही शेंडके म्हणाले.